90चं दशक सुरू होत असताना देशाची आर्थिक स्थिती नाजूक होती। देशातील परकीय गंगाजळीने तळ गाठला होता। चलन वाढही भयंकर झाली होती। रिझर्व्ह बँकेला 47 टन सोनं जागतिक बँकांकडे गहाण ठेवावं लागलं होतं। पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना 1991 मध्ये अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली। देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सिंग यांनी अनेक कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं। देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळावा यासाठी सिंग यांनी उदारीकरणाचा निर्णय घेतला। सरकारी मालकीच्या सार्वजनिक उद्योगांचं खासगीकरण करण्याचं ठरवलं। रुपयाचं अवमूल्यन, आयात शुल्कात कपात हे निर्णय सुद्धा मनमोहन सिंग यांनी घेण्याचं ठरवलं। सिंग यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तळाला गेलेली देशाची अर्थव्यवस्था सावरली। उदारीकरणाच्या निर्णयामुळे देशात परदेशी गुंतवणूक वाढली। रोजगाराच्या संधी वाढल्या। अर्थव्यवस्था बळकट झाल्यानं जागतिक बँकांकडे गहाण ठेवलेलं सोनं देशात परत आणलं। मनमोहन सिंग यांच्या कठोर निर्णयामुळे पुढे देशाची आर्थिक भरभराट झाली।